निवडणूक आयोगाकडून सर्वपक्ष शिष्टमंडळाला भेटण्यास नकार देण्यात आलाय। फक्त 2च प्रतिनिधींना भेटण्याची परवानगी मिळाल्याचं आयोगाचं म्हणणं आहे। 2 लोक नाही तर सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींना भेटा अशी मागणी देसाई यांनी केलेली आहे आणि काल उपस्थित सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी आयोगाला पत्र सुद्धा दिलेलं होतं। भेट द्यायची असेल तर सर्वांना भेट द्या अशी मागणी शिष्टमंडळ करताना पाहायला मिळालंय। आणि याच संदर्भात आणखी माहिती करून आमचा प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, निवडणूक आयोगाकडून आणखी काही उत्तर आतापर्यंत आलेलं आहे? कारण की जवळजवळ 2 तास होत आले, अजूनही शिष्टमंडळाचा ठिय्या चालूच असल्याचं पाहायला मिळतंय। अगदीच अद्यापर्यंत त्यांची कुठलीही भेट झालेली नाहीये। साधारण 11 वाजता हे शिष्टमंडळ दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या इमारतीमध्ये पोहोचलं होतं। पोहोचल्यानंतर ते बसण्यासाठी एक रूम आहे, तिथे बसल्यानंतर काही वेळानंतर निवडणूक आयोगाकडून एक मेसेज देण्यात आला की आम्ही फक्त 2च प्रतिनिधींना भेटणार आहोत। आता या सगळ्यानंतर सर्व पक्षांचे शिष्टमंडळ प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असल्यानं आम्हाला सगळ्यांना भेटू द्यावं अशी मागणी या शिष्टमंडळाने केली। त्यानंतर असं झालं की अनिल देसाई यांनी या सगळ्या संदर्भामध्ये सर्व पक्षांनी आमचे मेल तुम्हाला सेंड केलेले आहे, त्या मेलमधील नावं देखील त्यांना दाखवले। त्यांनी सांगितलं की आम्हाला या सर्व लोकांना भेटायचं आहे, कारण 5 ते 6 लोक आहेत, फार काय 50 लोक नाही आहेत। त्यामुळे आणि या संदर्भात बोलूयात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जी आपल्या सोबत आहेत। अतुलजी नमस्कार। आपल्याला माहिती आहे की सर्वपक्ष शिष्टमंडळ जे गेलेलं आहे दिल्लीला, मात्र निवडणूक आयोगाने भेटण्यासाठी नकार दिलेला आहे आणि 2 तास झाले तरी सुद्धा हे शिष्टमंडळ बाहेरच बसून आहे। मी स्वतः आहे त्याच्यामध्ये। अनिल देसाई साहेब आहेत, अरविंद सावंत साहेब आहेत, बाळा नांदगावकर साहेब आहेत, नितीन सरदेसाई साहेब आहेत आणि यांची टीचर राजीव झा आहेत। असे आम्ही 6 लोक आहोत। काल स्वतः अनिल देसाई साहेब आणि अरविंद सावंत साहेब हे दोन्ही खासदार इथे आले होते, त्यांना 8 तास तात्काळ ठेवलं। मग उद्या आम्ही तुम्हाला भेट देतो सांगण्यात आलं। त्यावेळेस अनिल देसाई साहेबांनी ईमेल केला, रात्री ईमेल करून आम्ही हे 5 लोक येणार आहोत अशा पद्धतीची सगळी माहिती दिली, गाडीचे नंबर दिले। आज इथे आल्यावर ते म्हणतात की फक्त 2 लोक तुम्ही या। हे कशाही पद्धतीने भेटायचं नाही आणि नाकारायची भेट, अपमान करायचा। सगळे पक्षाचे प्रतिनिधी आहेत, राष्ट्रीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत, कॉन्स्टिट्यूशनली स्टेटस असलेले आहेत, 2 खासदार आहेत, बाळा नांदगावकर स्वतः हे माजी मंत्री आहेत। असं हे ताटकळत बसून आम्हाला इथे ठेवलेलं आहे। कसली भीती या आयोगाला आहे, कोणत्या प्रश्नाची उत्तर द्यायला त्यांना भीती वाटते हे आता स्पष्टपणे जनतेसमोर आलेलं आहे। आम्ही साधी परवानगी मागितली की आम्हाला हे आमचे मेमोरंडम, आमचं काय म्हणणं आहे ते द्यायचं आहे आणि त्या मेमोरंडमवर सर्व पक्ष लिहिलेलं आहे, ऑल पार्टी लिहिलेलं आहे। त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या आहेत, सन्माननीय शरद पवार साहेबांच्या आहेत, उद्धव ठाकरे साहेबांच्या आहेत, हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या आहेत, जयंत पाटील साहेबांच्या आहेत, अजित नवले आहेत, सुभाष लांडे आहेत, या सगळ्यांच्या सह्या आहेत। आणि आम्हाला 2-5 मिनिटं आम्हाला काय म्हणणं आहे त्या संदर्भात म्हणणं मांडायला सुद्धा जर देत नसेल तर मग संविधानिक पदावर बसण्याचा अधिकार आहे का? निवडणूक आयोग हे संविधानिक आहे, इंडिपेंडेंट आहे, ऑटोनॉमस आहे, त्याला संरक्षण आहे, सर्वांना एका दृष्टीतून बघण्याचं त्यांना मॅन्डेट आहे। मग असं जर निवडणूक आयोग वागत असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण हे मान्य करायचं का की निष्पक्ष निवडणुका होणार आहेत? हे कसं मान्य करायचं आपण? निवडणूक आयोगाची मनशा आहे का की त्यांना निष्पक्ष निवडणूक घ्यायच्या आहेत? असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत। प्रचंड बाहेर पोलीस आहेत, CISF आहेत, पोलीस आहे, म्हणजे 5 लोक आम्ही बसलेलो आहोत, 2 तास झालेले आहेत। आम्ही त्यांना ही पण एक अशी विनंती केली होती अनिल देसाई साहेबांनी की मी स्वतः वरती येतो मेमोरंडम न घेता। चीफ इलेक्शन कमिशनर साहेबांना काही गैरसमज झाला असेल तर त्यांना आम्ही सांगतो की आम्ही 5 लोक आहोत, आम्हाला फक्त हे मेमोरंडम द्यायचं आणि काही गोष्टी 2-3 आम्हाला ब्रीफ करायचं आहे। पण त्याला सुद्धा नकार दिला। मग आम्ही त्यांना पुन्हा दुसरा ऑप्शन दिला की ठीक आहे, आम्ही खालीच बसतो, चीफ इलेक्शन कमिशनर आणि इतर कमिशनरांशी खाली आहोत तिघांनी, आणि आमचं मेमोरंडम घ्यावं। हे लोकशाही आहे की ठोकशाही आहे, हुकुमशाही आणलेली आहे हे स्पष्टपणे दिसत आहे। अच्छा, काय प्रकार आहे हा? अतुलजी, पण 2 तास झाले तुम्ही आता वाट बघते आणि आता 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पण पत्रकार परिषद आहे। मग आता अजून तुम्ही किती वेळ वाट बघणार आहात? आणि काल जेव्हा तुम्ही ईमेल केलेला होता त्यावर यांचा काही रिप्लाय नव्हता आला का तुम्हाला? झाली ना भेट, ठरल्यानंतर आलो ना आम्ही, गाडीचे नंबर दिले गाडी आतमध्ये येण्यासाठी। ठीक आहे अतुलजी, धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी।